कांद्याचा वापर आपण नेहमीच भाजी फोडणी देण्यासाठी करत असतो किंवा जेव्हा आपण भजे बनवतो तेव्हाही आपण छान असे कांदे बारीक चिरून भज्यामध्ये टाकत असतो। पण हाच कांदा जेव्हा आपल्या शरीराची उष्णता वाढते तेव्हा उष्णता कमी करण्याचं कामही करत असतं। यावर्षी दरवर्षीपेक्षा जास्त ऊन तापत आहे आणि म्हणूनच मी आज स्पेशली घेऊन आलेली आहे आपल्या शरीराची उष्णता कमी करण्यासाठी कांद्याची भाजी। नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। उन्हाळ्यामध्ये आठवड्यातून 1 ते 2 वेळा कांद्याची भाजी ही झालीच पाहिजे, कारण कांदा हा उष्णता कमी करण्याचं काम करतं। म्हणून आज आपण पाहूया कांद्याच्या 2 अशा भाज्या की ज्या तुम्ही कधीच पाहिल्या नसेल। तर कांद्याची भाजी बनवण्यासाठी बघू शकता इथे काही मी साहित्य घेतलेलं आहे। एकीकडे गॅसवर कढई गरम करायला ठेवायची आहे। कढई छान अशी गरम झाली की सर्वात आधी आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहे शेंगदाणे। शेंगदाणे घालायचे आहे आणि शेंगदाणे आपल्याला इथे छान असे भाजून घ्यायचे आहे। तोपर्यंत शेंगदाणे छान असे भाजत नाही तोपर्यंत आपल्याला इथे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे। कांद्याची भाजी चवीला खूप अशी चविष्ट बनते आणि आठवड्यातून 1 ते 2 वेळा कांद्याची भाजी ही आपल्या घरी बनलीच पाहिजे। तुम्ही इथे बघू शकता इथे छान असे शेंगदाणे भाजून झालेले आहे। शेंगदाणे भाजून झाले की आपल्याला सर्वात आधी हे शेंगदाणे छान असे थंड होऊ द्यायचे आहे। शेंगदाणे थंड झाल्यानंतर आपल्याला या शेंगदाण्याचा जाडसर असा कूट करून घ्यायचा आहे। कांद्याच्या या भाजीसाठी आपल्याला इथे जाडसरच कूट हवा आहे, म्हणून मी इथे खलबत्त्यात काढून घेत आहे। इथे बघू शकता छान असा शेंगदाण्याचा कूट इथे तयार झालेला आहे। आता आपल्याला गॅसवर जी कढई आपण गरम करायला ठेवलेली होती त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे। तेल घातल्यानंतर आपल्याला हे तेल जे आहे ते कडकडीत असं गरम होऊ द्यायचं आहे। मोहरी छान तडतडली की सर्वात आधी आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे कढीपत्ता। कढीपत्ता घातला की लगेचच आपल्याला याच्यामध्ये हिरवी मिरची घालायची आहे। हिरवी मिरची व कढीपत्ता आपल्याला फोडणीमध्ये छान असा होऊ द्यायचा आहे। चवीनुसार आपल्याला हळद, तिखट, मीठ सुद्धा फोडणीमध्ये घालून घ्यायचं आहे। हळद, तिखट, मीठ घातल्यानंतर आता चमच्याने याला अशा प्रकारे परतवून हे छान असं फोडणीमध्ये होऊ द्यायचं आहे। आता लगेचच आपण बारीक चिरलेला कांदा याच्यामध्ये घालायचा आहे। तर मी इथे 4 ते 5 मोठे असे बारीक चिरून लांबट आकारामध्ये कांदे घेतलेले आहे, तुम्ही इथे बघू शकता। आता तो जो चिरलेला कांदा आहे तो आपल्याला अशा प्रकारे फोडणीत घालायचा आहे आणि फोडणीमध्ये घातल्यानंतर आपल्याला चमच्याने त्याला छान असं परतवायचं आहे। इथे आपल्याला एक टिप्स लक्षात घ्यायची आहे की जेव्हा आपण कांद्याची भाजी करतो तेव्हा कांद्याच्या भाजीवर आपल्याला झाकण बिलकुलच ठेवायचं नाही। इथे तुम्ही बघू शकता कांद्याची भाजी जी आहे ती मी अशा प्रकारे इथे परतवून घेतलेली आहे। गॅसचा पॉवर मोठा ठेवायचा आहे आणि मोठ्या गॅसच्या पॉवरवरच आपल्याला ही कांद्याची भाजी इथे शिजू द्यायची आहे। गॅसचा पॉवर मोठा करायचा आहे आणि गॅसचा पॉवर मोठा केल्यानंतर अगदी 5 मिनिटे आपल्याला ही भाजी शिजू द्यायची आणि नंतर लगेच आपल्याला चमच्याने ही भाजी परतवायची। असं करत करत आपल्याला 15 ते 20 मिनिटं 3 ते 4 वेळा ही जी आपल्याला परतवायची आहे, जेणेकरून बुडाला ती भाजी लागू नये। तर इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली जी भाजी आहे ती मी 3 ते 4 वेळा 15 ते 20 मिनिटांमध्ये छान अशी परतवून घेतलेली आहे आणि आता ही भाजी इथे तयार आहे। तुम्ही इथे बघू शकता भाजीचा कलर बघू शकता, भाजी बघू शकता। ही कांद्याची भाजी चवीला खूप चविष्ट बनते। ही तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता, चपातीसोबत खाऊ शकता, पण आमच्याकडे तर आम्ही मस्त अशी गरम गरम खिचडी आणि त्याच्यासोबत कांद्याची भाजी। तुम्ही इथे बघू शकता मस्त अशी भाजी इथे तयार आहे। भाजी इथे तयार आहे। आता आपण जो जाडसर शेंगदाण्याचा कूट केलेला होता तो शेंगदाण्याचा कूट आपल्याला या भाजीमध्ये घालून घ्यायचा आहे। शेंगदाण्याचा कूट भाजीमध्ये घातल्यानंतर आता आपल्याला एक वेळा ही भाजी छान अशी मिक्स करून घ्यायची आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता चवीला चविष्ट आणि खूप अशी मस्त अशी ही आपली कांद्याची भाजी इथे तयार आहे। उन्हाळ्यामध्ये आठवड्यातून 1 ते 2 वेळा ही कांद्याची भाजी आपण केलीच पाहिजे। आमच्या लहानपणी आमचे आजोबा वाळलेल्या ताटामध्ये कच्चा कांदा वाळत होते आणि ते छान खात होते, पण आताची पिढी कच्चा कांदा बिलकुलच खात नाही। म्हणून आपण कच्च्या कांद्याऐवजी अशा प्रकारे कांद्याची भाजी करून त्यांना नक्कीच देऊ शकतो व उन्हाळ्यामध्ये तर ही भाजी आवर्जून केली पाहिजे। ही पहिली जी भाजी आहे किंवा ही जी आज मी कांद्याची भाजी तुम्हाला दाखवली ही तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून कळवायला विसरू नका। चला आता वळूया आपल्या दुसऱ्या भाजीकडे। दुसऱ्या भाजीसाठी इथे बघा मी छोटे छोटे असे कांदे घेतलेले आहे आणि हे कांदे जे आहे ते मधातून अशा प्रकारे कट मारून घेतलेले आहे, म्हणजेच एका कांद्याचा 4 असे कट मारलेले आहे। आज आपण छान असे मसाले कांदे करूया। मसाले कांदे सुद्धा चवीला खूप असे चविष्ट बनतात आणि त्याचप्रमाणे जर तुमच्याकडे जी मी पहिली भाजी दाखवली ती जर खात नसेल तर अशा प्रकारची दुसरी भाजी नक्कीच करू शकता। ही सुद्धा भाजी खूप चवीला चविष्ट बनते, एकदा नक्की ट्राय करा।
माझ्याकडे मी जेव्हा 2 भाज्या बनवल्या तेव्हा दोन्हीही भाज्या माझ्या मुलांनी आवडीने खाल्ल्या. त्याच्यामुळे नक्की एकदा तुमच्याकडे सुद्धा ह्या दोन्ही भाज्या बनवा. आता आपल्याला मसाले कांदे बनवण्यासाठी इथे बघा सर्वात आधी लागणार आहे ते शेंगदाणे. शेंगदाणे आपल्याला गरम कढईमध्ये घालायचे आहे आणि छान इथे भाजून घ्यायचे आहे. तुम्ही इथे बघू शकता. इथे छान आपले जे शेंगदाणे आहे ते भाजून झालेले आहे. आता शेंगदाणे भाजून झाले की नाही हे कशाने ओळखायचे, तर एक शेंगदाणा अशा प्रकारे बघा अशा हातावर फोडून बघायचा. जेव्हा ते शेंगदाणे छान असे भाजले गेले तेव्हा आपल्याला इथे 1.5 चम्मच एवढे तीळ व 1 चम्मच एवढा डाळवं घालायचं आहे. आता माझ्याजवळ डाळवं नव्हतं त्याच्यामुळे मी इथे कच्ची डाळ जी चण्याची असते ती घातलेली आहे. जर तुमच्याकडे डाळवं असेल तर तुम्ही आवर्जून डाळवंच घाला. आता ही जी चण्याची डाळ, शेंगदाणे व तीळ आहे ते आपल्याला आणखी खमंग होईपर्यंत, म्हणजे डाळ जोपर्यंत छान भाजली जात नाही तोपर्यंत इथे भाजून घ्यायची आहे. तुम्ही इथे बघू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कांद्याच्या 2 छान अशा भाज्या बघत आहोत. इथे तुम्ही बघू शकता आपला जो मसाला आहे तो छान इथे भाजून झालेला आहे. आता आपल्याला एक मिक्सरचं पॉट घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे जे शेंगदाणे, तीळ आणि जे आपण डाळ भाजून घेतली ती अशा प्रकारे घालून घ्यायची आहे आणि मिक्सरला छान असं जाडसर वाटण वाटून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता मस्त असं जाडसर वाटण इथे तयार आहे. एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटीमध्ये हे जे आपण बारीक केलेलं वाटण आहे किंवा जे आपण शेंगदाण्याचा कूट वगैरे करून घेतलेला आहे तो अशा प्रकारे काढून घ्यायचा आहे. आता त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, थोडीशी कोथिंबीर अशा प्रकारे घालून घ्यायची आहे. खूप चवीला चविष्ट ही भाजी बनून तयार होते. कांदा व कोथिंबीर घातल्यानंतर 2 चम्मच एवढं आपल्याला दही इथे घालायचं आहे. अर्धा चम्मच एवढं तिखट घालायचं आहे. अर्धा चम्मच एवढी हळद घालायची आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि आता छान असं हे वाटण जे आहे ते आपल्याला इथे हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. खूपच चवीला चविष्ट अशी ही भाजी तयार होते. आणि तुम्हाला सांगते, जर घरी तुम्ही चपाती बनवली असेल, भाकरी बनवली असेल तर त्याच्यासोबत हा जो मसाला मी तयार केलेला आहे तो मसालासुद्धा खूप असा खायला खूप चविष्ट लागतो. तर असा कोरडा मसालासुद्धा आपण नक्कीच इथे खाऊ शकतो. तर आता काय करायचं, कांदे घ्यायचे आणि कांद्यामध्ये हा मसाला छान असा भरायचा. जर कधी घरी भाजी नसेल किंवा तुम्हाला काहीतरी वेगळं खावंसं वाटत असेल तेव्हासुद्धा तुम्ही हा छान असा मसाला घरच्या घरी बनवून चपातीसोबत नक्कीच खाऊ शकता. आता इथे बघू शकता अशा प्रकारे जे कांदे आहे त्या कांद्यामध्ये हा जो मसाला आहे तो अशा प्रकारे बघा भरून घ्यायचा आहे. अगदी ज्या पद्धतीने मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीनेच आपल्याला सर्व काही करायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता पूर्ण कांद्यामध्ये मी अशा प्रकारे मसाला भरून घेतलेला आहे. एकीकडे गॅसवर कढई गरम करायला ठेवायची आहे. गॅसवर कढई छान अशी गरम झाली की आता या कढईमध्ये आपल्याला घालायचं आहे तेल. तेल घालायचं आहे. तेल छान असं गरम झालं की याच्यामध्ये घालायची आहे अर्धा चम्मच एवढी मोहरी. मोहरी छान अशी तडतडली त्यात आपण जे भरलेले कांदे होते ते अशा प्रकारे बघा घालून घ्यायचे आहे. जे कांदे आहे ते कांदे पूर्ण टाकून घ्यायचे आहे आणि टाकल्यानंतर जो उरलेला मसाला आहे तो सुद्धा आपल्याला याच्यावर अशा प्रकारे बघा सोडून घ्यायचा आहे. खूपच चवीला चविष्ट अशी ही कांद्याची भाजी बनून तयार होते. नक्की एकदा ट्राय करा. तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे मसाला मी टाकून घेतलेला आहे. आता याच्यावर थोडं पाणी घालणार आहे आणि एक वेळा हे कांदे छान असे परतवून झाकण ठेवून मंद आचेवर 20 मिनिटं आपल्याला हे कांदे छान अशी शिजू द्यायचे आहे. तुम्ही इथे बघू शकता कांद्याची भाजी इथे छान अशी शिजलेली आहे. एकदा झाकण काढायचं आहे आणि चमच्याने एक वेळा ही भाजी छान अशी परतवून घ्यायची आहे. तुम्ही भाजी बघू शकता किती मस्त अशी झालेली आहे. एकदा तुमच्याकडे अशा प्रकारची ही मसाल्याची कांद्याची भाजी नक्की बनवा. इथे तुम्ही बघू शकता एकदा मी छान अशी कांद्याची भाजी परतवून घेतलेली आहे आणि इथे एक वेळा झाकण ठेवून आणखी आपल्याला ही कांद्याची भाजी थोडी शिजू द्यायची आहे. तुम्ही इथे बघू शकता इथे मस्त अशी कांद्याची भाजी बनून तयार झालेली आहे. आता ही कांद्याची भाजी आपण भाकरीसोबत खाऊ शकतो, चपातीसोबत खाऊ शकतो किंवा छान अशा खिचडीसोबत भातासोबतसुद्धा ही कांद्याची भाजी नक्कीच खाऊ शकतो. तर मी इथे मस्त अशा चपातीसोबत ही कांद्याची भाजी सर्व करणार आहे. तुम्ही इथे बघू शकता. आजचा व्हिडिओ किंवा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.